24 कॅरेट सोने एका झटक्यात स्वस्त झाले असून आज बाजार उघडताच सोन्याच्या दरात जबरदस्त पडझड झाली आहे. सोने आणि चांदीचे दागिने बनवणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक अतिशय शानदार आणि मोठी संधी चालून आली आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वसनीय गोल्ड न्यूज चॅनल MX मराठी न्यूजमध्ये. जर तुम्ही येणाऱ्या काही दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही विशेष बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि कामाची ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमधून एक खूप मोठी बातमी समोर आली आहे, ज्याच्या थेट परिणामामुळे आज भारतीय सलाफा बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव आज अक्षरशः तोंडावर पडले आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा या परिस्थितीत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीमध्ये नेमकी किती मोठी घट झाली आहे, की काही ठिकाणी तेजी पाहायला मिळत आहे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये सोने आणि चांदी अजून स्वस्त होईल की पुन्हा महाग होईल, याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की तुमच्या शहरामध्ये आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय चालू आहेत. सोन्या चांदीचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात, कधीपर्यंत सोने स्वस्त मिळू शकते आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम वेळ कोणती राहील, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही येत्या काळात लग्न कार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी योग्य आणि अचूक माहिती मिळू शकेल आणि तुमचे हजारो रुपये वाचू शकतील. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्या मते सध्याच्या मार्केटमधील परिस्थिती पाहता सोन्याची नेमकी आणि वाजवी किंमत किती असायला हवी? तुम्हाला काय वाटते, सोने अजून स्वस्त व्हायला हवे का? तुमची जी काही राय असेल ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल MX मराठी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे सोन्या चांदीचे ताजे भाव सर्वात आधी आणि अचूकपणे मिळत राहतील. तर मित्रांनो, आता उशीर न करता सविस्तरपणे जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा रेट नक्की काय चालू आहे. भारतीय सराफा बाजारानुसार आजच्या चांदीचे ताजे भाव काय आहेत ते आता आपण पाहूया. आज चांदीच्या दरात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. आज 1 ग्राम चांदीचा भाव 2223 रुपये इतका आहे. 8 ग्राम चांदीचा भाव 1784 रुपये आहे. 10 ग्राम चांदीचा भाव 2230 रुपये आहे. 100 ग्राम चांदीचा भाव 22,300 रुपये आहे आणि आज 1 किलो चांदीचा भाव 2,23,000 रुपये इतका निश्चित झाला आहे. आज बाजार उघडताच चांदीच्या किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काही प्रमाणात बदल पाहायला मिळाले आहेत. जागतिक मार्केटमध्ये चांदीची किंमत $70च्या आसपास आली आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 आठवड्यांचा विचार केला तर चांदी प्रति किलो तब्बल 50,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि जागतिक तणावामुळे सोन्या चांदीच्या मागणीत मोठी घट दिसून आली आहे आणि मागणी कमी झाल्यामुळेच किमतीमध्येही मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण वरिष्ठ विश्लेषकांच्या मतानुसार चर्चा करूया की येणाऱ्या दिवसात सोने चांदी स्वस्त होईल की महाग. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये जे काही घडत आहे ती केवळ एक सामान्य चढ-उतार किंवा घसरण नाही, तर हा एक खूप मोठा जागतिक खेळ आहे. हा एक प्रकारचा पॉवर शिफ्ट आहे, जो येणाऱ्या काळात तुमच्या खिशावर आणि बचतीवर थेट परिणाम करणार आहे. जर आपण पूर्ण मार्च महिन्याचा विचार केला तर सोने जवळपास 11% घसरले आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की फक्त सोनेच स्वस्त झाले आहे तर तुम्ही एकदा चांदीच्या दरांकडे नजर टाकायला हवी. चांदीने तर जणू पडण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एकाच दिवसात चांदीमध्ये 25,000 रुपयांची प्रचंड घसरण पाहायला मिळाली आणि आता ती 2,21,000 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. पूर्ण महिन्याचा हिशोब लावला तर चांदीमध्ये 21% घट झाली आहे. आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण झाला असेल की नक्की असे का घडत आहे? कारण इतिहास असा सांगतो की जेव्हा जेव्हा जगात तणाव वाढतो किंवा युद्ध सुरू होते तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्या चांदीकडे वळतात आणि भाव वाढतात. पण यावेळी नेमके उलटे का होत आहे? तर मित्रांनो, याचे मुख्य कारण आणि या क्रॅश मागे असलेली 4 मोठी कारणे मी तुम्हाला सांगणार आहे, जी समजून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. पहिले सर्वात महत्त्वाचे कारण आहे मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर.
जेव्हा जेव्हा जगात अनिश्चितता येते तेव्हा गुंतवणूकदार दोनच ठिकाणी धाव घेतात, एक म्हणजे सोने आणि दुसरे म्हणजे डॉलर. यावेळी गुंतवणूकदारांनी सोन्याला सोडून डॉलरला पसंती दिली आहे. अमेरिकन डॉलर इंडेक्स सध्या 5 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे आणि जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा मौल्यवान धातूंमधून पैसा बाहेर निघू लागतो, जे आता सध्या घडत आहे. दुसरे मोठे कारण आहे कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल. यावेळी सोने नाही तर कच्चे तेल हे नवीन सुरक्षित गुंतवणूक क्षेत्र बनले आहे. जगातील जवळपास 20% तेल पुरवठा ज्या मार्गाने होतो तिथे धोका निर्माण झाला आहे आणि ही बातमी येताच कच्चे तेल थेट $100 पार गेले आहे. सध्या ते $120 आसपास ट्रेड करत आहे. त्यामुळे मार्केटमधील पैसा सोन्यातून निघून तेलाकडे वळत आहे. तिसरे महत्त्वाचे कारण आहे महागाई आणि US फेडरल रिझर्व्हचा ट्रॅप. जेव्हा तेल महाग होते तेव्हा साहजिकच महागाई वाढते आणि जेव्हा महागाई वाढते तेव्हा अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करत नाही तर ते चढेच ठेवते. फेडने यावेळी व्याजदरात कपात केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की सोने आणि चांदी हे व्याज न देणारे ॲसेट असल्याने गुंतवणूकदार ते विकून बॉन्ड्समध्ये पैसा गुंतवतायत, जिथे त्यांना जास्त व्याज मिळते. चौथे महत्त्वाचे कारण आहे पॅनिक सेलिंग. जेव्हा मार्केट वेगाने खाली येते तेव्हा ट्रेडर्सवर मार्जिन कॉल्स येतात आणि अशावेळी त्यांना मजबुरीमध्ये आपल्या पोझिशन्स विकाव्या लागतात. या घाबराटीमुळे होणाऱ्या विक्रीमुळे मार्केट अजून खाली ढकलले जाते. सर्वप्रथम पाहूया 18 कॅरेट सोनं. आज 18 कॅरेट सोन्याचा दर $10,174 प्रति ग्रॅम इतका आहे. कालच्या तुलनेत यात $774 प्रति ग्रॅम इतकी घट झाली आहे. म्हणजेच 10 ग्राममध्ये तब्बल $7,740 घसरण झाली आहे. हलक्या दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या या सोन्याच्या प्रकारातही बाजारातील दबावामुळे दर कमी झाले आहेत. यानंतर आपण वळूया 22 कॅरेट सोन्याच्या ताज्या भावाकडे. तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या 2 आठवड्यात सोने $2,000 प्रति 10 ग्रामने स्वस्त झाले आहे आणि येणाऱ्या काळात देखील किमती अजून खाली येण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेवर सध्या $39 ट्रिलियन प्रचंड कर्ज आहे आणि दरवर्षी $1 ट्रिलियन फक्त व्याजात जात आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठी चिंतेची बाब आहे. यानंतर पाहूया 22 कॅरेट सोनं. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव $12,435 प्रति ग्राम आहे. कालच्या तुलनेत यात $945 प्रति ग्राम इतकी घट झाली आहे. म्हणजेच 10 ग्राममध्ये $9,450 दर कमी झाले आहेत. दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरले जाणारे हे सोने असल्यामुळे मागणीतील बदलाचा यावर थेट परिणाम दिसून येतो. जेव्हा केव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जाल तेव्हा नेहमी त्याची शुद्धता नीट तपासूनच घ्या. नेहमी हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करा, कारण हॉलमार्कमुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते आणि भविष्यात विक्री करताना तुम्हाला त्याची पूर्ण किंमत मिळते. तसेच या व्हिडिओमध्ये दिलेले भाव हे होलसेल दर आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना तुम्हाला यावर 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतील. आता पाहूया 24 कॅरेट सोनं. आज 24 कॅरेट सोन्याचा दर $13,565 प्रति ग्रॅम इतका आहे. कालच्या तुलनेत यात $1,032 प्रति ग्रॅम इतकी मोठी घट झाली आहे. म्हणजे 10 ग्रॅममध्ये $10,320 इतकी मोठी घसरण झाली आहे. शुद्ध सोन्याच्या किमतींवर आंतरराष्ट्रीय बाजाराचा सर्वाधिक प्रभाव पडतो आणि सध्या त्याचाच परिणाम दिसत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता येणाऱ्या दिवसात मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर ही घसरण तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. स्मार्ट गुंतवणूकदार नेहमी भाव पडल्यावरच खरेदी करतात. येणारे 3 महिने मार्केटमध्ये चढ उतार राहू शकतात. त्यामुळे एकाच वेळी सर्व पैसे न लावता टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणे फायदेशीर ठरेल. चांदीमध्ये गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगा, कारण त्यात अस्थिरता जास्त आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि MX मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.